लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास करून श्री भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर येत असतात। त्यातच सुरू असलेल्या श्रावण महिन्याचे औचित्य साधत श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती भाविक तसेच निसर्ग प्रेमी, पर्यटन प्रेमी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सप्तशृंग गडावरती येत असतात। त्यातच सुरू असलेल्या पावसाळा आणि सातत्याने गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सप्तशृंग गडावरील नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत आहे। मात्र सप्तशृंग गडावरील असलेल्या 10 किलोमीटरच्या घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे। 10 किलोमीटरच्या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे। त्यातच पावसाळ्यात घाट रस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाहीये। यामुळे आज दुपारच्या सुमारास सुरू असलेली पावसाची संततधारेमुळे सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यात थोड्या प्रमाणात दरड कोसळली। यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने सप्तशृंग गडावरील भाविकांच्या सुविधेसाठी असलेली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि गडावरील ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांच्या संयुक्तिक पुढाकाराने घाट रस्त्यात असलेली दरड आणि मातीचा ढिगारा तत्काळ स्वरूपात बाजूला करून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ता सुरळीतपणे सुरू करण्यात आला। याप्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तुषार जाधव, आपत्ती व्यवस्थापन मंगेश केदारे, पराग कुलकर्णी, ज्योती, श्री संदीप बेनके तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री क्षेत्र सप्तशृंग गडाच्या घाटाकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसत नाही। गेल्या अनेक दिवसांपासून सप्तशृंग गडावरील येण्याकरता असलेल्या 10 किलोमीटरच्या संपूर्ण घाट रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य आहे। त्यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंती सुद्धा अनेक ठिकाणी ढासळलेल्या दिसून येत आहे। मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नाहीये। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे, सप्तशृंग।